आज लंडन मध्ये येऊन फार मजा वाटते मला. मला असं वाटतं की तुम्ही जितका मराठीचा सोच धरला, शेक्सपियर जिवंत असता तर मराठी नाटक लिहून घेतलं असतं त्याच्याकडून. व्हेरी व्हेरी गुड, फारच चांगलं, फार आवडते मला हे. तर आता मिफ्टाचा सोहळा रंगत चाललेला आहे, मला फार आवडतोय. तर महेश मया मला असं म्हणाला की नान्या तुला एका फार मोठ्या व्यक्तिमत्वाची मुलाखत घ्यायची आहे. म्हटलं घेऊया. तर मी म्हटलं मुलाखत घेण्यात माझं बोट कुणीच धरू शकत नाही. तो म्हणाला चांगली मुलाखत झाली पाहिजे. तर आता नदीचा किनारा म्हटलं की आपल्या सगळ्यांना पिंडाचे कावळे आठवतात, पण जिच्या आवाजावर आपल्या सगळ्यांचा पिंड पोचला गेलाय त्या गान सम्राज्ञीला इथे आमंत्रित करतो. दीदी ये ग दीदी ये. दीदी ये अशी ये दीदी पुढे ये. नमस्कार सगळ्यांना माझा. दीदी तुझे पाय कुठे आहेत? पाय जमिनीवरच आहेत. दीदी राहू दे, काय करते, राहू दे राहू दे राहू दे नाना नाना राहू दे. दीदी पाय धरतोय म्हणजे एकदा धरल्यानंतर खेचायला मोकळा मी पाय. कसं आहे, एकदा पाय धरले की मग काही बोललं तरी कुणी कान धरू शकत नाही. दीदी मी मुद्दाम तुला आग तुगा करतोय, कारण देवाला कुणी आहो जाओ करतं का? म्हणूनच मी तुम्हाला आहो जाओ करते. वा दीदी मी तुझी मुलाखत घेणार आहे. मी तुला प्रश्न विचारीन आणि उत्तरही तुम्हीच द्याल ना? अण्णा हजारांची घेतलेली मुलाखत पाहिली आहे मी. कपिल सिब्बल पेक्षाही भारी पडला होता तुम्ही. दीदी मला बोलू द्याल ना? दीदी काय? मला बोलू द्याल ना? मध्ये गॅप मिळाली की बोलून घे. माझे सगळे को आर्टिस्टही तसंच करतात दीदी. हो तर खामोशी बघितलाय मी. सीमा विश्वासला अजिबात बोलू दिलं नव्हतं तशाच. पण सलमान खानला बोलू दिलं होतं. हो, कारण व्यायाम करतो ना तो. दीदी तू कधीपासून व्यायाम सुरू केलास गळ्याचा? त्याला रियाज असं म्हणतात. रियाज आयाज आणि रियाज. दीदी तेच ते ग, आपलं आणि गाण्याचं काय संबंध नाही का? असं कसं? ते गाणं तुम्ही छान गायला होतात, आठवतंय मला. मी गाणं कोणतं गाणं दीदी? ते नाही का, एक मच्छर आदमी को बना देता है. जरा जरी चुकला असतात ना तरी सुरात गायला असतात तुम्ही ते गाणं. वा दीदी वा. माझी फरमाईश म्हणा ना एकदा. दीदीची फरमाईश आहे एक. दीदी हिंदीत बोललेलं चालणार नाही, मराठीत बोलतो. ते सगळे हाकलून लावतील आपल्याला. एरवी ते इंग्रजीच बोलतात, पण मराठी माणसं आली की म्हणजे कसं नाही. फार चांगलं, व्हेरी गुड, चांगलं. एक मच्छर चला, एक मच्छर माणसाला तुसडा बनवून टाकतो. एक मच्छर. दीदी आशाताईच्या गाण्याबद्दल काय वाटतं? तरुण आहे रात्र दीदी आशा छान गायले गाणं. जुन्या संगीतकारांनी खूप छान गाणी बांधली. नाही दीदी, जुने संगीतकार चांगलेच होते. तरुण बरं मला सांग, अजय अतुल बद्दल काय वाटतं? अजय अतुल म्हणजे अप्सरा आली. अप्सरा आली, मैं हूं बाजीराव सिंघम, मुझ में है दम. अजय अतुल. मल्हार मारी मोतियानं द्यावी भरून. आठवलं? आता वाजले की बारा जायला हवा. दीदी नाही दीदी, गायकांनी जायला नाही, गायला हवं. आता होऊन जाऊ दे सारेगमप, होऊन जाऊ दे. होऊन जायला पाहिजे. भोपाळी म्हणू का? भोपाळी नाही दीदी, तू लावणी म्हण, चांगली लावणी म्हण. लावणी म्हण. अहो, फडावर आलेल्या पाटलासारखं काय फरमाईशी सोडताय? दीदी तू लावणी म्हण. माझा असा सूर असतो, तू सूर लावचं. प्रयत्न करते, अलीकडे आवाज लागत नाही. प्रयत्न करते. वा दीदी वा. राज साजवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा वीण बाई. कोणता
वा दीदी वा वा दीदी वा दीदी दीदी गा दीदी वन्स मोर म्हणतात गा दीदी गा डोळे दीदी दीदी ए दीदी दीदी अगं लावणी लावणी